आमच्या जन्माच्या अगोदरपासूनची चाललेलं आहे. आणि जो मंदिरातून निघालेला जो आपली हे शिलंगण आहे ते माळाला येऊन माळातून पूर्वी इथं पंचक्रोशीतील लोक बघायला येत होती. अशा पद्धतीने ग्रामदैवत मारुती, मग थोडक्यात हनुमान. म्हणजे या तिसरी पिढी आहे ही. पहिली पिढी माणिक शंकर बळवंत तोडकर, दुसरी
आमच्या गावची सगळी युवा पिढी, तरुण मंडळी आणि जुनी जाणती मंडळी चा हा अनोखा दसरा सोहळा म्हणजे एक वेगळी परंपरा जपणारं हे आमचं गाव. त्या बाबतीत त्या जुन्या परंपरेबाबतीत सांगतायत आमच्या गावचे पुजारी नतोप्पा. ही परंपरा ही अगदी आमच्या जन्माच्या अगोदरपासूनची चालू आहे. आणि जो मंदिरातून निघालेलं जो आपली हे शिलंगण आहे ते माळाला येऊन माळातून पूर्वी इथं पंचक्रोशीतील लोक बघायला येत होती. अशा पद्धतीने घोडे वगैरे गावात व्यापार चालत असल्यामुळं घोडी एक कमीत कमी घोड्याची संख्या जास्त होती आणि त्यामुळं घोड्याच्या शर्यती वगैरे इथं जोरात मोठ्या व्हायच्या या माळावरती. ह्या माळावरती. त्यामुळं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक ते हे शिलंगण अनोखं शिलंगण असं हे बघायला येत होते. बरोबर. आणि म्हणजे अशी परंपरा आपल्या पंचक्रोशीत फक्त आपल्या गोटेवाडी गावामध्ये. आणि मग आता इथून गावामध्ये पुन्हा शिलंगण जाणार, गाव सगळं एका ठिकाणी जमणार आणि आमच्या गल्लीमधून ह्या पहिल्यापासून शिलंगण जाण्याची वाणी गल्ली म्हणून त्यातून मारुती देवळाबद्दल शिलंगण जाणार सगळे गाव. दादा तरी ही किती वर्ष जुनी परंपरा असेल तरी तुमचा अंदाज? फार जुनी पद्धत आहे. तरी 200 वर्षापासून बघतोय. आणि कसं आहे वाणी समाज असल्यामुळे इथं व्यापाराचं जास्त आहे आणि त्यामुळे घोड्या वाहतुकीसाठी घोडी लागत होती इथं. बरोबर. आणि घोडी आणि दसऱ्या दिवशी सगळी घोडी सजवून इथं आणायची माळाला. म्हणजे प्रत्येकाच्या घरी घोडं होतं वाणी समाजाच्या. आणि ती सगळी इथं घेऊन यायची. प्रत्येक जण इथं पळवणार घोडे, पळवणार. कोण कोणाचं प्रत्येक परंपरा पहिली आपण चालूच होती. नवीन आता पिढीने आता घोड्याची हातात परंपरा घेतलं बंद ही आहे. परंपरा, ही कायमस्वरूपी परंपरा अशीच चालू राहील. मारुती चरणी मारुती राहायला सकाळी घालतो की आमच्या गावात सुजलाम सुपलाम कर एवढंच सांगतो. आणि मारुतीच्या नावे जांग बले. ऐक माहिती. मंडळी, हे आमच्या गोटेवाडी गावचं मुख्य देवस्थान म्हणजे देव असतो आणि त्या देवाची पूजा रोज करणारी ही तोडकर कुटुंबीय आणि ते आता या मुख्य स्थानाबद्दल थोडक्यात माहिती देतील. आम्ही शेवटच्या सोमवारी, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मारुती आमच्या आंघोळीला मानकेश्वरला जातो. तिथून आंघोळ करून महादेवाच्या मंदिरातून तशीच मारुतीच्या मंदिरात आमचा देव येतो. मी देवाची रोज सेवा करते.
परत भंडाऱ्याला सुद्धा आमच्या घरात पालखी न्यायला येते ती. म्हणजे गावचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सावळाराम तारळीकर आमचे आप्पा आणि आप्पा या परंपरेविषयी सांगतील, या मुख्य देवस्थानाविषयी आणखी माहिती आपल्याला आप्पा देतील. आप्पा बोला. हे आमच्या गावचे ग्रामदैवत मारुती, मग थोडक्यात हनुमान. म्हणजे या तिसरी पिढी आहे ही. पहिली पिढी माणिक शंकर बळवंत तोडकर, दुसरी पिढी माणिक शंकर तोडकर, आता तिसरी पिढी नितीन माणिक तोडकर. तर आता जे माणिकचे चिरंजीव आहेत लहान, ते त्यांची आई इथे या देवाची सेवा करते. आणखीन परंपरेने चालत आल्यामुळं तिथून काही लोक धंद्यानिमित्त बाहेर पडलीत. त्यांचे चुलते वगैरे कराडला रहिवास झाले, कोण पाटणला रहिवास झाले. नंतर त्यांनी स्वतःची परंपरा काय मोडीत आणलेली नाही. ते स्वतः येऊन इथे देवाच्या परंपरेनुसार श्रावण महिन्यात भंडाऱ्याला येऊन देवाची पूजा अर्चा करते. आता रोजची पूजा अर्चा ही त्यांची सुनबाई करते. म्हणजे देवाच्या पूजेमध्ये खंड नाही खंड नाही. आणि जरी त्यांना काय अडचण भासली तर येथील त्यांच्या भावकीतील लोक पूजा करतात. आणि पुजारी मंदिरामध्ये मारुतीची पूजा करतोच, बरोबर आहे. पण इथं मूळ स्थानाचे इथं आहे. इथून देव गेल्याशिवाय देव गावात आहे असं वाटत नाही. आणि आप्पा ह्या नगाराविषयी तुम्ही काय हा जो सांगता? नगारा आहे तो 300 वर्षापूर्वीचा आहे. बर. हे फक्त जागरा दिवशी वाजवला जातो. जागर, हा. याच्यावर इतक्या तीन पिढ्या गेल्या तरी याला उंदराचा स्पर्श सुद्धा झालेला नाही. नाही. आपण आता म्हणजे देवाचं एवढं महात्म्य महत्व आहे. यातील एक नगार होता तो खराब झाल्यानंतर आम्ही काढून ठेवलेला आहे. एकच नगार शिल्लक आहे. हे वाजवण्याचा मान फक्त त्यांच्या कुटुंबियांचाच आहे, बरोबर दुसरं कोणीही वाजवू शकत. नाही. तर थोडासा आता थोडा मोडकळीला आलेला आहे, हा हा. पण त्याची डागडुजी करता येईल म्हणा. आणि इथून देवाचं स्थान पहिलं मानकेश्वर पाचगणच्या खाली तर एक उगम स्थान आहे मांडगंगेचं. तिथं जाऊन लोक देवाला आंघोळ वगैरे घालतात. नंतर भरेवाडीच्या वरती एक डोंगर सिद्ध म्हणून आहे, तिथे आल्यानंतर देवाला थोडीशी विश्रांती देतात. आणि तिथून भैरीनाथाचं दर्शन घेऊन महादेव मंदिरामध्ये गोटेवाडीच्या पालखी येते. गोटेवाडीच्या महादेव मंदिरामध्ये पालखी आली की गावातून थोडीशी छोटीशी मिरवणूक निघते आणि देवळात सोमवारी येतो. तर आपण होतो. आणि आप्पा आता ही दसऱ्याच्या परंपरेविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे आदल्या दसऱ्याच्या आदल्या 1-2 दिवस इथनं देव नेला जातो, म्हणजे हे नेमकं काय? हे जागर असतोय देवाचा. या जागरा दिवशी देव याच्या ज्या मूळ स्थानावरून मंदिरामध्ये नेल्याशिवाय तर जागराचा कार्यक्रम होत नाही. म्हणून ही परंपरा 300 वर्षापूर्वीची आहे. ही काही आता नवीन परंपरा नाही, ही चालत आलेली परंपरा आहे. आणि ही केल्याशिवाय देवाचा जागर सादर होत नाही. म्हणजे याचं सगळं महात्म्य जे जातं सगळं हे वाणी समाजाकडे. हा, वाणी समाज. कारण आता पहिल्यापासून जी लिंगायत समाजाची परंपरा आहे, बरोबर. ही लोक पंढरीची वारी करत होते. तर वारी करत करत त्यांना जे वेळ लागलं मारुतीच्या पूजेचं, ते मारुतीनं थोडासा त्यांच्या बाबतीत कल निर्माण केला की मी लिंगायताच्या घरी स्थानापन्न होणार. त्याच्यामुळं हे ठिकाण जे आहे ते मारुतीचं ठिकाण लिंगायताच्या समाजाच्या घरीच आहे. हे कुणालाही म्हणजे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी जाऊ शकत नाही. आणि आप्पा हा. तुमच्या जुन्या आठवणी काय सांगशील? आता तर तुमचं वय जवळजवळ 60 कडे आलेलं आहे. हो. तर तुम्ही जुन्या आठवणी काय सांगशील तुमच्या दसऱ्याच्या वेळेच्या? म्हणजे पहिला दसरा कसा असायचा? पहिला दसरा आमच्या लिंगायत समाजामध्ये एक 70 ते 80 घोडं होतं. बर. म्हणजे घोड्याचा व्यापार हा चांदुलीपासून तांदूळ आणणे, काले बाजारला जाणे विकणे, मानेवाडीच्या बाजारला जाणे विकणे, आपल्या ओणच्या बाजारला जाणे विकणे, उंडाळच्या बाजारला जाणे विकणे, असा परंपरा चालत होती. आणि इथून राजापूरपर्यंत सुद्धा पहिली घोड्याची वाहतूक चालत होती. म्हणजे जास्त करून घोडे लिंगायत समाज. लिंगायत समाजाकडे जास्त घोडे होते. त्याचं बघून सुद्धा तुमच्या मराठी समाजातले बी लोक घोडी बाळगत होते. बरोबर. आणि ते सुद्धा व्यापार करत होते. आणि नंतर मग बैलगाडीची झाली, थोडासा रस्त्याची सोय झाल्यानंतर बैलगाडीचा व्यापार व्हायला लागला. बैलगाडीची सोय झाल्यानंतर डांबरीकरण झाल्यानंतर टेम्पो ट्रक असे वाढत गेल्यानंतर घोडी मोडीत निघायचं. आणि प्रत्येक दसऱ्याला घोड्यांचं शिलंगण निघायचं. म्हणजे घोडी सजवायचं, त्यांना माळा घालायचा.
आणि त्याच्यावर बसायचं आणि घोड्याचा फेरफटका मारायचा. मग कुणाचं घोडं पहिला नंबर येईल त्याचा थोडासा सत्कार घ्यायचा, असं म्हणजे परंपरा होती. म्हणजे काय बक्षीस वगैरे ठेवत नव्हते, बरोबर. पण घोडा जास्त कोणाचा पडतो याला महत्व मान जास्त, मान एक मान प्रकार. होता. म्हणजे ही आठवण आपण नक्कीच तुम्ही आठवणी जागे केल्या. आणि तरी सुद्धा आजची पिढी ही तरुण पिढी म्हणजे परंपरा नाही, तरुण पिढीने परंपरा चांगली जपलेली आहे. याच्यात आता जे भाग घेते ती मुंबईकर लोक, ही चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या गावाला मिळालेला आहे. मुंबईवाले चांगला कार्यक्रम करतात, त्याच्यामुळं मुंबईवाल्याविषयी आम्हाला अभिमान आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी ही परंपरा पुढे चालवावी अशीच आमची अपेक्षा आहे. बरोबर. आणि देवाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडावा, देवाचं सहकार्य लाभेल तुम्हाला, एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आप्पा, खूप छान माहिती दिली आप्पांनी. बाप्पा आज दसरा संपन्न झाला. मारुतीच्या आपल्या मंदिरामध्ये आपली पालखी सुद्धा माळावरून फिरून आली. काय ही परंपरा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही थोडक्यात काय असते गावातील सर्व लोक इथे सगळे जमा होतात
आणि त्यानंतर आपली ही पालखी माळावरती जाते. माळावरती गेल्यानंतर तिथून आपले दोन ठिकाणी थांबते. लोक पालखी नाचवतात, काठी नाचवतात आणि अशा पद्धतीनं गावातून फिरून अशी त्याची मिरवणूक काढली जाते. गावातील सर्व लोक अगदी आस्थेनं श्रद्धेनं देवाजवळ येतात. काही लोक मुंबईवरून सुद्धा येतात असतात की दसऱ्यासाठी. दसऱ्यावरून सुद्धा मुंबईवरून जे लोक दसऱ्यासाठी येत असतात आणि इथं आल्यानंतर अगदी आनंदानं दसरा साजरा करतात. आणि मंदिरात पालखी आल्यानंतर आमचे ग्रामदैवत हनुमंतरायाची आरती होते आणि आरती गेल्यानंतर लोक देवाला आणि एकमेकाला सोनं वाटत असतात. आणि हे आता सोनं पहिल्यांदा देवाला अर्पण केलं. देवाला अर्पण करतात, सर्व लोक देवाला अर्पण करतात आणि त्यानंतर मग आपला कार्यक्रम हा संपन्न होत असतो. धन्यवाद आप्पा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप मारुतीच्या धन्यवाद. नावानं मारुतीच्या नावानं चांगलं. हे आमच्या गावचे पुजारी नत्तो आप्पा आणि छान अशी माहिती दिली आप्पांनी. हे जे सोनं अर्पण केलं जातं, आज या सोन्याला खूप सारं महत्व आहे. ही जरी आपट्याची पानं असली तरी दसऱ्याच्या दिवशी याला खूप असं महत्व आहे. हे आमच्या गावचं ग्रामदैवत मारुती राया आणि अखंड असाच आशीर्वाद मारुती रायाचा संबंध आमच्या गावावरती पंचक्रोशीवरती राहू दे, हीच मारुती राया चरणी प्रार्थना. आणि सर्वजण आता पालखी वगैरे आले, आपल्याला माहिती दिली त्या पद्धतीनं. आणि इकडं आमच्या इकडं भाऊ खूप छान असा सोहळा संपन्न झाला. इकडं बुवा आणि सगळी मंडळी. धन्यवाद. मारुतीच्या नावाने